नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेबाबत नवीन मोठी अपडेट जे आहे आज समोर आलेली आहे. कारण मोठी अपडेट काय आहे, तर लाखो महिलांची नावे कमी करण्यात आली आहेत. 54 ते 69 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. काय असणार संपूर्ण माहिती आपल्या चॅनलमध्ये आपण पाहणार आहोत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. ई-केवायसी नाही केली 15चा हप्ता बंद होऊ शकतो का? मार्च एप्रिलचे 3,000 एकत्र मिळणार का? पुढील हप्ता कधी येणार? संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर काय असणार संपूर्ण माहिती? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती असणार. लाखो महिलांची नावे कमी करण्याची कारणे काय असणार? 54 ते 69 लाख महिला अपात्र का ठरले असतील? तर ई-केवायसी नाही केली तर पैसे खरोखरच हप्ता आपला बंद होणार का? मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये एकत्र येणार आहेत का? ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. अतिशय इम्पॉर्टंट बातमी आहे, शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल. तुमचेही जरी पैसे आले नसतील मागील हप्त्याचे तर ते पण आपण या व्हिडिओमधून तुम्हाला सांगू की पैसे का आले नाहीत आणि ते पैसे तुम्ही पुन्हा रिकव्हर करू शकता. तर चला मग वेळ न लावता व्हिडिओला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी नवीन अपडेट जे आपण पाहणार आहोत. आपण पाहिलेल्या माहितीनुसार सरकारकडून मोठी पातळी सुरू झाली आहे आणि लाखो महिलांची नावे योजनेतून कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काय कारण असणार लाखो महिलांचे योजनेतून नावे कमी करण्याची ते पूर्ण आपण पाहणार आहोत. कोणत्या महिलांचे पैसे बंद होऊ शकतात, ई-केवायसी का महत्त्वाची आहे आणि पुढचा 15चा हप्ता कधी येणार, ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असेल तर शेवटपर्यंत काळजीपूर्वक व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अजूनही सुरू आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेची जी फाईल आहे ती अजूनही सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. 1,500 रुपये दिले जातात, पण काही महिलांना जे आहे 1,500 रुपये खात्यात येत नाहीत. कारण मात्र आता सरकार मोठी पातळी मोहीम सुरू केली असल्यामुळे हे 1,500 रुपये काही जणांना खात्यात येत नाहीत. पण याची कारणे काय आहेत ते आपण पाहूया. मीडिया रिपोर्टनुसार लाखो महिलांची माहिती तपासात आली. अजून काही महिलांना अपात्र घोषित करण्यात आलेले आहे. कारण काही महिलांना अपात्र घोषित करण्याचे बी याच्या मागचे जे कारण आहेत आपण ते पाहणार आहोत. काय असणार कारण ते पाहू शकता की यामागचं मुख्य कारण म्हणजे चुकीची माहिती, डुप्लिकेट अर्ज आणि ई-केवायसी पूर्ण करणे. तुम्ही चुकीची माहिती भरला असेल किंवा डुप्लिकेट तुमचे कागदपत्र असतील तर तुमचे पैसे थांबू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसी. जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल तर तुमचे पैसे थांबू शकतात. जर तुमचे 2-3 हप्ते आजपर्यंत पडले नसतील तर आपण लवकरात लवकर जवळच्या आधार सेंटरवर जाऊन ई-केवायसी कंप्लीट करा. ई-केवायसी केल्यानंतर आपले पैसे आपल्या खात्यात येऊ शकतात. खूप महिलांनी अर्ज करताना चुकीची कागदपत्र अपलोड केली होती. काही ठिकाणी एकच नावाने 2 अर्ज आढळले. म्हणजे काही ठिकाणी एकच व्यक्ती 2 बारा अर्ज केल्यामुळे सरकारने हा खूप मोठा निर्णय घेतला. त्यामुळे ई-केवायसी संपूर्ण केली महत्त्वाची आहे. सरकारने स्पष्ट सांगितले आहे की पात्र महिलांचा पुढील हप्ता दिले जातील. म्हणून जर तुम्ही अजून ई-केवायसी केलं नसेल तर लगेच पूर्ण करा. जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल तर लगेच जवळच्या आधार सेंटरवर जाऊन ई-केवायसी कंप्लीट करा. कारण ई-केवायसी केली नसेल तर तुमचे पैसे थांबू शकतात. कारण ई-केवायसी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ई-केवायसी केल्याशिवाय आपल्याला पैसे येऊ शकणार नाहीत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुढचा हप्ता कधी येणार आहे? पुढचा हप्ता कधी येणार आहे? तर ते सध्या सोशल मीडियावर मार्च आणि एप्रिल महिन्याची मिळून 3,000 येण्याची अशी चर्चा जी आहे सुरू आहे. मात्र याबाबत सरकारकडून अजूनही अधिकृत घोषणा आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. 3,000 रुपये येऊ शकतील याची गॅरंटी नाही. त्यामुळे अधिकृत वेबसाईटशिवाय आपण कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये. कारण फेक न्यूज खूप व्हायरल होत आहेत. तुमचं नाव यादीत आहे का हे तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्टेटस चेक करा. तिथे अर्ज क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून माहिती पाहू शकता. जर तुमचे पैसे थांबले असतील तर घाबरू नका. सर्वप्रथम ई-केवायसी आणि बँक खाते तपासा. पहिले जाऊन ई-केवायसी करून घ्या, नंतर बँक खाते तपासा. आधार कार्ड बँकेची लिंक आहे का ते बी पहा म्हणजे तुम्हाला जे आहे तुमचे पैसे थांबवू शकत नाहीत. खूप महिलांचे पैसे फक्त बँक लिंकिंग नसल्यामुळे अडकले आहेत. म्हणून बँकेत जाऊन डी-बी-टी सुरू आहे का ते तपासणे खूप डी-बी-टी ही खूप महत्त्वाचं आहे. डी-बी-टी म्हणजे मित्रांनो आपलं बँक खात्याची आपलं आधार लिंक आहे का ते जाऊन चेक करा. सरकारने योजना बंद होणार नसल्याची स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजना ही जे आहे ते कधीही पण बंद होऊ शकणार नाही. कारण सरकारने असं स्पष्ट सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेचं जे मोहीम आहे ते बंद होणार नाही. पण जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल तर तुम्हाला पैसे मिळू शकणार नाहीत. तर आपण लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या. आपले जे अडकलेले हप्ते आहेत ते पण आपल्याला एकदाच मिळू शकतात. त्यामुळे पात्र महिलांना पुढील लाभ मिळत राहणार आहे. जर ई-केवायसी केले असेल तर आपल्याला पुढील लाभ जे आहे मिळत राहणार आहे.
तर आपल्याला पैसे आलेत का नाहीत ते कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.